हॅलो लॉंग ब्लॉग सांगत आहे. चालू करतो लॉंग ब्लॉग. शॉर्ट ब्लॉग काढू का? तुम्हाला रुबीचे पिल्लांचे डोळे दाखवतो. हा एक तिच्यासारखं आहे आणि परवा दिवशी अंगावर आली एकदम आधी अग्रेसिव्ह झाले पिल्ल्यांमुळं सगळं तसंच दिसतं. तिचं पिल्लू मेलं ना तेव्हापासून पिसळली होती. मग सगळ्या मोकळं सोडल्या चावत असेल मग. हा म्हणून तुला बांधून ठेवतो. हो बघितले असेल तुम्ही डोळे आणि बाकीच्या पिल्लांचे पण डोळे उघडलेले आहेत. तुम्हाला चला दाखवतो. डोळे दाखव. चला दाखवतो. आणि एक आमचा टायगर पिल्लू दाखवतो. थांबा बाहेर बसून तुम्हाला दाखवतो टायगर पिल्लू. आबा टायगर पिल्लू बघा. तोंडात घुसवतो कॅमेरा. बघितला असेल त्यांचे डोळे उघडलेले आहेत. तू कसा ब्लॉग काढतो? अरे चुकीने कॅमेरा तो झाला. अगरबीचे पिल्ल एले वळवळ करत. ह्याचं नाव टायगर आहे. तुम्हाला हे पाहिजे असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा. ॲड्रेस पाठवा आणि कमेंटमध्ये पाठवा सुज्जो डॉग पाठवा. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हे डिलेवरी तुमच्या घरात येईल. तुझं तोंड दाखव तुझं. हे मेव मेव पण करतं बघा. जा ठेव द्या मम्मी पैसे द्या. इंटरव्ह्यू दे तुझा. विचारू म्हणजे आकायला. माझं नाव आहे कार्तिक आणि मी आहे. पूर्ण नाव सांग. माझं नाव कार्तिक सुमित भांबळ. मी आहे 12 वर्षाचा. किती वर्षाचा आहे? 10 वर्षाचा मी आहे. 10 वर्षाचा आहे. 10 वर्षाचा आहे. हा मग 10 वर्षाचा आहे. हा मग हा का? मी आता 4थीला आहे आणि मी 10 वर्षाचा आहे. मी 10 वर्षाचा विचारायला म्हणजे मी 9 वर्षाचा हे वर्षाचा आहे. आता बर्थडे आला ना 11 वर्षाचा होईल. आता तुम्हाला दाखवत आहे. कोण दाखवू? रुबीचे पिल्ल कुठं कुठं झोपले. हा आणि तिथं बाहेर गोळ्यावाला आलाय. तो त्याने काय करतो माहिती का? बर्फ घेतो. त्याकडं केव्हा ऑरेंज रंग नसतो ना तो बर्फ घेतो. इथं घेतो हाकतो त्यानंतर भरून टाकतो. म्हणून ह्या माणसाकडं गोळा घ्यायचा नाही सांगते. तुम्हाला असली चव केकची चव लागली ना समजून जावा ते वेगळंच आहे. तू खाल्लाय म्हणजे तुला केकची चव म्हणजे माझ्या मित्राने खाल्लेला. त्यांनी खाल्लं त्यांनी सांगितलं केकची चव आहे. मग त्याला सांगितलं मी. पोरं कोण आहेत? काय ए ना ए मेंगे आहे. त्यांना असं सुद्धा केलं ना असं तरी जवळ असं रडतात आणि
आता आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. काय वा गाईज कसं आहे तुला की भाजक तुला करे रखवाली अबे उड़ जाएगा माझे पटशिष्य अमर पुणेकर यांच्या वतीने सगळं भेट आली. धन्यवाद. आ गई जिसकी उसे जाना पड़ेगा बेगुमा देख ले लुकमान की हिकमत गई सब आएगा कोई आता है यहाँ से ये सलाम घरवालों को है हवस की तूने गुलामी हवस की तूने गुलामी को दफनाएंगे और बांट के तेरा ये धन खाएंगे. उठेगा दुनिया का मेला जाना पड़ेगा तुमको अकेला मौत को हुक्म न जाए और मिट न जाए तेरी सब माझा मोठा पोरगा त्या सगळ्या नावाला करायचं. स्वतंत्र भारतापुढे प्रश्न उभा होता आणि संविधान भारताचे लिहिले आहे का कोणी बुद्धिवंत ज्ञानवंत असा थोर तो विद्वान अनाला समोर सुटा सुटा एक कलम हातात घेता त्या घटने क्राऊड बघा क्राऊड
करावा